महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेमकं काय घडत आहे याचा वेगवान पद्धतीने आपल्याला आढावा घ्यायचा आहे। मात्र त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते कोल्हापुरातून। कोल्हापुरात शहराच्या हद्दवाढीला विरोध कायम आहे। कृती समितीकडून आता या मुद्द्याच्यावरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। 42 गावांना विकासासाठी 2000 कोटींचा निधी देण्याची मागणी या समितीनं केली आहे। हद्दवाढ विरोधी कृती समिती एकंदरीतच या मुद्द्यावरून आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। जवळजवळ 2017 पासून त्यावेळी पण हा मुद्दा उपस्थित झाला की हद्दवाढ व्हायला पाहिजे, पण त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्र्यांनी सर्वच त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हद्दवाढ करण्यापेक्षा 42 गावांचं एक प्राधिकरण करूया आणि त्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ 2000 कोटीचा फंड द्यायचा आणि त्या गावांचा विकास करायचा, अशा पद्धतीने जो निर्णय झाला प्राधिकरण स्थापन करून त्यांच्या मार्फत जो काही विकास काम करायचा आहे हा निर्णय झाला। त्याच्यामधला आमच्या सर्वांच्या माहितीनुसार जवळजवळ आजपर्यंत त्या प्राधिकरणाला एकही रुपया फंडिंग झालेलं नाही, त्यामुळे आमच्या सगळ्या गावचा विकास व्हायचा इथं विषय झालेला नाही। तर एकंदरीतच कोल्हापुरात शहराजवळच्या गावांच्या हद्दवाढीला अद्यापही विरोध कायम आहे। राज्य शासनानं 2017 साली 42 गावांसाठी कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केलं आणि मात्र आता या हद्दवाढीला विरोध कायम ठेवण्यात आलाय। प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। विशाल, हद्दवाढ विरोधी कृती समितीची मागणी लक्षात आलेली आहे, आता मात्र त्यांनी नेमका काय इशारा दिलाय? नक्कीच ऋतुजा, कोल्हापुरातील शहराची जी हद्दवाढ आहे त्या हद्दवाढीचा प्रश्न जो आहे तो सध्या मोठा आहे। या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर हा मुद्दा कुठेतरी प्रखरतेनं समोर येण्याची शक्यता देखील आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर हद्दवाढ कृती विरोधी समितीनं एक घोषणा केलेली आहे, ती म्हणजे या हद्दवाढीला विरोध करत या 42 गावांच्या विकासासाठी निधीची देखील मागणी केलेली आहे। जवळपास 2000 कोटींचा निधी द्या अशी मागणी देखील केली आहे। 2017 पासून या हद्दवाढीचा जो विषय आहे तो प्रलंबित असल्याचं पाहायला मिळते। शहराची हद्दवाढ, या हद्दवाढीला या 42 गावांनी विरोध केलेला आहे। मुळातच शहराच्या ठिकाणी महानगरपालिका असून देखील त्या ठिकाणी अनेक सुखसुविधांपासून वंचित राहावं लागतं। अशातच कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा कोल्हापूर शहराचा जो हद्दवाढीचा जो विषय घेतलाय तो कशाबद्दल घेतला जात आहे असा आरोप देखील केला जातोय। या मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर ज्या पद्धतीनं या आता हालचालींना वेग आलेला आहे, हद्दवाढीची कुठेतरी घोषणा होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर आता हद्दवाढ विरोधी कृती समिती जी आहे ती आक्रमक झालेली आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी या विरोधात आंदोलन देखील केलेलं होतं, या गावांनी बंद देखील पुकारलेला होता। आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ स्थापनानंतर या हद्दवाढ कृती विरोधी समितीनं पुन्हा एकदा एल्गार पुकारल्याचं पाहायला मिळते। पुन्हा एकदा या हद्दवाढीला विरोध करत आता तीव्र इशारा देखील केलेला आहे आणि विकासासाठी 2000 मागणी केलेली आहे। ऋतुजा, निश्चित, त्यामुळे याच इशाऱ्यानंतर आता शासन नेमका हा प्रलंबित मुद्दा केव्हा निकाली काढणार हे आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।